पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरनं टीआरएफ दहशतवादी संघटनेचं घुमजाव। आधी जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफने आता जबाबदारी नाकारली, त्यासंबंधीचं पत्रकही जारी केलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक। सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यामध्ये दिली जाईल। बैठकीत महत्त्वाचा निर्णय। भारतानं पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची दरपोक्ती। भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्याची ही भाषा। भारताने सिंधू पाणी वाटप करार रोखल्यावरती पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर भाषा सुरू। पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टोंची भारताला धमकी। सिंधू नदीमध्ये पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त, भुट्टोंची धमकी। पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील लष्करी सल्लागार 30 एप्रिलला भारत सोडणार। भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीमध्ये सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश। भारताने इस्लामाबादमधील आपले लष्करी सल्लागार परत बोलवले। पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन, रात्रभर पाकिस्तानकडनं सीमेवरती गोळीबार। येत्या 24 तासामध्ये पाकिस्तानकडनं 2 वेळा सीमेवर गोळीबार। भारताकडनं अटारी वाघा बॉर्डर बंद, मात्र त्यानंतरही पाकिस्तानी अधिकाऱ्याचा वाघा बॉर्डरवर न जाण्याचा अट्टहास। पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा त्यासाठी अर्ज। लेफ्टनंट जनरल मनोज कुमार यांची भारतीय लष्कराच्या खडग कोरला भेट। खडग कोरचे जवान अत्यंत आक्रमकता आणि चपळतेसाठी ओळखले जातात। पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेव्हीची सूचक पोस्ट। 5 युद्धनौकांचा फोटो एकत्र दाखवण्यात आलाय आणि पॉवर इन युनिटी प्रेझेन्स विथ पर्पज असं कॅप्शन देण्यात आलंय। जम्मू काश्मीरमध्ये आणखी 3 दहशतवाद्यांची घरं पाडली। पुलवामा, कुलगाम आणि शोपियान भागामध्ये दहशतवाद्यांची घरं होती। पहलगाम हल्ल्याशी संबंधित एकूण 5 दहशतवाद्यांची घरं पाडली। सैफुल्ला कसूरीच्या आदेशाने पहलगामचा कट लष्कर-ए तोयबाच्या 5 कमांडर्सनी रचल्याची माहिती आहे। फेब्रुवारीमध्ये हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं। काश्मीरमध्ये मिरपूर आणि रावळकोट शहरामध्ये कट रचला गेल्याची माहिती आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आलाय। 22 एप्रिलचा व्हिडिओ। हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा। देशातील सुरक्षेच्या बाबतीमध्ये कडक पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली। नाशिकच्या चांदवड शहरामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंद। अर्धा दिवसाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील बाजारपेठेमध्ये सगळीकडे शुकशुकाट। अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहणारे 400 संशयित परदेशी ताब्यात घेण्यात आले। पहाटे 3 वाजल्यापासून क्राईम ब्रांचची धडक कारवाई। पाकिस्तानी नागरिक शोधताना 400 संशयित मिळाले। पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधासाठी आज हिंगोली बंदची हाक। बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना अहिल्यानगरमध्ये श्रद्धांजली। यावेळी मुस्लिम बांधवांकडून काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध। सोलापुरातल्या करमाळ्यामध्ये पहलगाम हल्ल्याच्या समर्थनासाठी स्टेटस ठेवणाऱ्या अझर शेखला अटक। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कारवाई करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।